असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल विरुद्ध SP पॅकर्स बागदांडा। तर काय घडणार काय बिघडणार जाऊया यश बाबूगर यांच्याकडे। धन्यवाद काका म्हात्रे। आपण या ठिकाणी वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल। सूरज पाटीलला आपण पाहतोय मॅन फ्रॉम KDH वाघीलवाडा पनवेल या तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती आला। षटक क्रमांक पहिला मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती राजेश धोबीला आपण पाहत आहोत। हा खेळाडू बँड्राचा आहे, नक्कीच त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करून देईन। मैदानावरती आपण पाहतोय राजेश धोबी आला षटक क्रमांक पहिला, त्याच्या हातामध्ये हा चेंडू आपण पाहतोय राईट आर्म आउट द विकेट। सूरज पाटील नक्कीच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतोय। ही धाव मैदानावरती रिस्कफुली घेतली गेली। इट्स अ चेकी अँड रिस्की सिंगल आपण म्हणूयात, कारण हे धाव घेत असताना प्रामुख्याने आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी आपापले दौर बदललेत, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि मैदानावरती धाव सुद्धा एक धाव आली। पहिल्या दोन चेंडूवरती आपण पाहतोय धावा एक। स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुमित ढेकळे। रायगड तालुक्यामधील जर आपण या क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच नालासोपाराला बिलॉंग करणारा खेळाडू अनेक मैदानं यांनी गाजवलीत। रायगडचा बाहुबली सुमित ढेकळे मैदानावरती गोलंदाजी करताना राजेश धोबी या चेंडूवरती सुद्धा आक्रमण केलं। चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक त्या दिशेला दूरवर स्थित आहे, जोपर्यंत प्रयत्न करेल तोपर्यंत या ठिकाणी दोन धावा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात। एका बाजूला आपण पाहिलं तर या आतापर्यंत आल्या धावा 3 आल्यात। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, ज्या माध्यमातून आपण विचार केला तर या ठिकाणी पूर्णतः 30चं सर्कल आपण पाहतोय। एक अत्यंत चांगला खेळ मैदानावरती रंगलाय। सुमित ढेकळे आणि सूरज पाटील ही जबरदस्त जोडी मैदानावरती, दोन्ही अटॅकिंग फलंदाज मैदानावरती खेळतात। या वेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाजामधील असणारे व्हेरिएशन्स, कलात्मकता, स्किल्स मैदानावरती दाखवलेत। हे कौशल्य मैदानावरती दाखवले जात आहेत। पूर्णतः आपण पाहिलं तर राजेश धोबी हा सुद्धा एक अत्यंत चांगला गोलंदाज आहे आणि त्याने मैदानावरती येत सुमित ढेकळेला शांत ठेवलंय। ही फार मोठी बाब आपण मैदाना मित्रांनो पाहतोय। यावेळच्या चेंडूवरती नाही थांबणार, चेंडू ट्रॅव्हल करेल, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार। हा येतो या मॅच मधील पहिला चौकार। 5 चेंडू धावफलकावरती आलेले आपण पाहतोय। आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली 7 धावा बनलेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये राजेश धोबी त्याच्याकडून असणारी एक जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे। यावेळेचा अत्यंत चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करेल, बाउंड्रीच्या दिशेला येतोय, आणखीन एक जबरदस्त चौकार। संघ आपण पाहिला तर मैदानावरती उतरलाय, तो म्हणजेच सन्मान्य अमेशजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला वागेश्वर वागरण संघ। त्यामध्ये असणारे 4 आयकॉन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। षटक क्रमांक पहिलं संपलंय, त्या माध्यमातून धावफलकावरती धावा जमल्या, त्या म्हणजे 11 धावा। धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा आलेल्या आहेत। सिद्धेश पाटील आणि प्रणित पाटील यांनी पुरस्कृत केलेला SP पॅकर्स बागदांडा संघ मैदानावरती उतरलाय आणि समालोचक क्षेत्रामधील अत्यंत जुनं हिंदी समालोचक नाव म्हणजे सिद्धेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेला संघ आपण पाहतोय SP बागदांडा हा मैदानावरती उतरवलाय। त्यांच्या खेम्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगले खेळाडू आहेत। मग आपण राजेश धोबीला पाहिलं, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 11 धावा, 2 विकेट मैदानावरती जर आपण पाहिलं तर 2 डॉट मैदानावरती आले, कोणतीही विकेट नाही। सूरज पाटील जो मैदानावरती कधीही आक्रमक होऊ शकतो। अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याच वेळेस सूरजला असणारी मागणी सुद्धा आपण पाहिली। रायगड क्रिकेटमध्ये आता झाल्या 10वी चषकामध्ये अशी असणारी फलंदाजी असेल, त्यांच्या संघाने विजय प्राप्त केला होता। असा सूरज पाटील मैदानावरती आहे। वाघीलवाडाचा खेळाडू मैदानावरती आणि गोलंदाजच्या मोर्चावरती शिरुविक। हा चेंडू पडल्यानंतर लेगशिक्सच्या बाहेर गेलाय, नक्कीच इशारा मैदान पंचांचा मैदानावरती आला। धावफलकावरती धावा बनल्यात 12 धावा। शिरुविक श्रीकांत मोलगी मैदानावरती आपण पाहतोय, पेजारी या गावाचा हा खेळाडू।
आज शिरूरची गोलंदाजी मैदानावरती प्रतिस्पर्ध्यांसमोर कशी असेल या बऱ्याच गोष्टींचा आज आपण उल्लेख करणार आहोत. मात्र पुन्हा एकदा शिरूर मैदानावरती सज्ज होईल. यावेळेस सूरजच्या पाठमधून आलाय सर्वात लांब लचक पल्ल्याचा आउट ऑफ दी पार्क. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल. इट्स अन ह्यूज 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 षटकार. कारण आपण पाहिलं शॉर्ट ऑफ द लेग टाकून जमणार नाहीत. सूरज अशा पद्धतीनं बॅकफूट पण चांगल्या पद्धतीने खेळतो सुयश. कारण आज आपण विचार केला तर सूरज पाटील प्रत्येक येणाऱ्या स्पर्धांमध्ये स्वतःला डे बाय डे अपडेट करत आलाय. वन लेवल अप परफॉर्मन्स त्याचा आपण प्रत्येक स्पर्धांमधून पाहिलाय. आणि अलिबाग क्रिकेट आणि सूरज पाटील यांनी वेगळं नातं आता मात्र निर्माण व्हायला लागलंय. ॲज अ आयकॉन म्हणून अलिबागमध्ये बऱ्याच वेळा त्याला मिळालेली संधी, अलिबागकरांचं त्याच्यावरती असणारा प्रेम आणि त्याचा असणारा आक्रमक खेळ यासाठी सूरज पाटील नेहमीच चर्चेमध्ये राहिला. धावफलकावरती हा षटकार आपण पाहतोय. शुरुविक नक्की कमबॅक करेल कारण त्याच्याकडे क्षमता सुद्धा आहे. शुरुविक वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेचा हा फटका समोर क्षेत्ररक्षक तयार आहे. क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फील्ड केलंय. यानंतर श्रीधर भोपी पुरस्कृत घोटवडे विरुद्ध A1 अबू 11 अलिबाग या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. त्याला दोन्ही संघाने नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या अतिथीकडे संपर्क साधायचा आहे. श्रीधर भोपी पुरस्कृत घोटवडे आणि A1 अबू 11 अलिबाग हा या पहिल्या फ्रीचा शेवटचा सामना असेल. तर दोन्ही संघाने त्वरित आमच्या अतिथीकडे संपर्क साधा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आपण पाहतो ही स्पर्धा ज्यामध्ये अत्यंत चांगले खेळाडू आज अलिबागमध्ये पाहायला मिळत. या दरम्यान मात्र मारण्यास प्रवृत्त केलंय. मैदानावरतून परतावं लागेल सुमित डिकले याला. आज दोन चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आले होते. मात्र बिग ब्लो मी म्हणेन कारण सर्वात मोठा खेळाडू आता मात्र मैदानावरती येतोय तो म्हणजेच बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम मैदानावरती आला. मित्रांनो प्रत्येक स्पर्धांमधून त्याची असणारी स्पेशालिटी त्याने दाखवल्या. मग आज अलिबागच्या मैदानावरती या ऐतिहासिक क्रीडा भवन या मैदानावरती आज अलिबागकरांना हेलिकॉप्टर पाहायला मिळणार का? मैदानावरती येतोय श्रेयस कदम. सुमित डेकने सुरुवात जरूर चांगली करून दिली. त्यानंतर मात्र या इनिंगला बिल्ड करता आलं नाही. मैदानावरती असेल श्रेयस. एक षटकार आला होता त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. सूरज पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गतवर्षीच्या सुप्रीमी चषकामध्ये 4 व्हीलर ज्याने जिंकली होती असा श्रेयस कदम आपण पाहतोय जो अलिबाग नगरीमध्ये अलिबागच्या मैदानावरती आहे. एक अत्यंत चांगला खेळ मैदानावरती ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. शुरुविकने कमबॅक केलंय. एक विकेट त्याने प्राप्त केली आहे. यावेळेस अत्यंत चांगला फटका होता डिपेक्षकावरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक राजेश धोबीला आपण पाहतोय. धावफलकावरती मिळेल एक धाव. 1 to go. शुरविकने एक षटकार जरूर काढलाय. मात्र त्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट सुमितची या ठिकाणी प्राप्त केली आहे. आखाडी देशामध्ये आपण पाहतोय शुरविक याने आपलं नाव फार मोठं केलं अलिबाग क्रिकेटमधील. हा सर्वात मोठा क्रिकेटर. शुरूची असणारी डिमांड सुद्धा पाहिली. मधले 2 वर्षांचा आपण विचार केला तर त्याला इंजुरी सुद्धा झाली होती आणि इंजुरीनंतर तो परतला. त्याने चांगलं कमबॅक केलं. आणि आज आपण पाहतो सिद्धेश पाटील आणि प्रणित पाटील यांनी स्पॉन्सर केलेल्या संघामध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच शुरविक. दोन षटक मैदानावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा या ठिकाणी बनल्यात 21 धावा. 2 षटकांमध्ये अत्यंत चांगले धावा मी म्हणेन. नक्कीच 4 षटकांमध्ये जर 50 धावा धावफलकावरती लावतोय तो म्हणजेच प्रतिस्पर्धी अमित नाईक पुरस्कृत वागेश्वर वागणे संघ. तर मात्र डिफेंडेबल टोटल या मैदानावरती आली. यावेळेस हा फटका येईल प्रेक्षकावर. रिझनला 1 बाउन्स. बाउंड लाईनच्या बाहेर टाळ्यांचा आवाज करतात प्रेक्षक. हे सपोर्टर्स आहेत ज्यांची साथ मैदानावरती मिळाली. तर मात्र या ठिकाणी नक्कीच एक चांगला खेळाडू दाखवत असतात. अमितजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय वागेश्वर वागरण आणि त्या माध्यमातून फलंदाजी करणारा श्रेयस कदम मॅन फ्रॉम बांद्रा मैदानावरती आलेला आपण पाहतोय. हेलिकॉप्टर बॉय.
यावेळेस चेंडूला सोडणार नाही, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू येतो लॉंग ऑफच्या डोक्यावरून, टाटा बाय बाय करत सीमारेषा पार. षटकार. ऑन द राईज, ऑन द अप, व्हॉट ऑन द फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. हे फटके खेळण्यासाठी श्रेयस कदम हा चांगला खेळ दाखवत असतो. उलट मॅचच्या दिशेला ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा श्रेयस कदमचा पिकअप स्ट्रोक. काय फटका मैदानावरती लगावलाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चेंडू गेलाय डीप स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. फटकेबाजी केवळ आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हा एकमेव पवित्रा दाखवताना पाहायला मिळतोय. बांद्राच्या कोलगेट मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार लावण्याचा रेकॉर्ड या श्रेयस कदमने केलाय. आज या मैदानावरती क्रीडा भवनला सुद्धा सलामी देणारा, आसमानाला गवसणी घालणारे षटकार श्रेयस कदम ऑन द फायर. 1 चौकार आणि 2 षटकार कमबॅक करावं लागेल निशू कडवेला. यावेळेस 6 चेंडू पडल्यानंतर जरूर white+1 या 2 धावा येतील. निशांत कडवेविषयी बोलूयात. मॅन फ्रॉम मिळखतकर मैदानावरती उतरलाय. ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण त्याचा खेळ पाहिला होता. मैदानावरती दुखापतग्रस्त होऊन सुद्धा त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज याच मैदानावरती बाईक मिळवली होती. सन्मान दिलाय. हा चेंडू मैदानावरती काय जबरदस्तरित्या इट्स अ क्लीन यॉर्कर. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय तर ब्रह्मास्त्राचा वापर हा नेहमी केला जातो. यॉर्कर आल्यानंतर हा सन्मानपूर्वक खेळला गेला. श्रेयस कदम ज्या पद्धतीने या मैदानावरती उतरलाय. प्रतिस्पर्धी असणारा हा संघ मैदानावरती SP पॅकर्स बागदांडा आणि त्याबरोबरीने आपण पाहिलं तर निशू कडवे हा सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये. सूरज पाटील टोकतोय चेंडूला तिसऱ्या माऱ्यावरती. चेंडू ट्रॅव्हल करे सीमारेषा पार. हा षटकार. आतापर्यंत आपण पाहतो दुसऱ्या माळ्यावरती वायाचं का तिसऱ्या माळ्यावरती अशा बऱ्याच गोष्टी सुद्धा पाहायला मिळतील. काल सुमेध होता ज्याने SP सुपर प्लेयर्स आंबेपूरचं प्रतिनिधित्व करताना चेंडू लांब लचक मारले होते. डावखुरी हाताने फलंदाजी करणारा तो फलंदाज. कमबॅक करावं लागेल निशूला. विकेट मिळवणं हा एकमेव पर्याय त्याच्याकडे उरलाय. अपील मैदानावरती जरूर केली होती मात्र चेंडूवरती पूर्णतः असफल ठरला होता सूरज पाटील. षटक आपण पाहतोय तिसऱ्या मैदानावरती पूर्ण केलं गेलं आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांनंतर ही धावसंख्या 46 रन्स. राजेश दोबीचं षटक आपण पाहिलं तर 4 धावा ज्यामध्ये त्याला विकेट मिळाली नव्हती. शिरुविक ज्याने गोलंदाजी करताना 10 धावा त्याला 1 विकेट मिळाली होती. मात्र निशांत कडवेवरती हल्लाबोल केला. जर प्रेक्षक आम्ही पाहतोय फायनलच्या दिशेला आहेत तर सर्वांना मी याकडे विनंती करेल त्या पडद्यावरती प्लीज जोर देऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आलेली आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. टीम मीटिंग जास्त घेऊ नका कारण आपण घड्याळाच्या काट्याकडे बघितलं तर 2:15 वाजलेत आणि अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बागदांडा 3 षटक मैदानावरती आपण पाहतोय पूर्ण झालेली आहेत. 3 षटकानंतर धावफलकावरती तब्बल 46 धावा. 46 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीटेड. अशा पद्धतीने आपण सामना पाहतोय. 1 षटक येणं बाकी आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाजाला पाहतोय. मैदानावरती आलाय अक्षय मिनमिने बागदांडा. या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू लोकल बॉय आपण पाहतो अक्षय मिनमिने मैदानावरती डिक्लेअर झोनच्या दिशेला चेंडू गेलाय. धावफलकावरती मिळेल 1 धाव. शेवटचं षटक आपण अनुभवतोय. ज्या प्रकारे प्रत्येक येणारा खेळाडू मैदानावरती षटकां चौकारांमध्ये डील करतोय. आता मात्र विकेट मिळवली तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल SP बागदांडा या संघाच्या माध्यमातून. यावेळेचा फटका अत्यंत लांब फटका येतो. छक्का नाही येतो दस्सा है मेरे दोस्त. हा फटका आतापर्यंतचा मला असं वाटतं की सर्वात लांब लचक पल्ल्याचा हा षटकार होता मित्रांनो. काल अक्षरशः बॅटमधून फटके आले होते. मोन्याने इतके लांब षटकार मारले होते. आज अजिंक्य वैतीचे आपण फटके पाहिले ते सुद्धा जवळपास मॅच करणारे होते. मात्र श्रेयस कदमचा हा फटका त्यापेक्षा लांब होता.
जरूर आपण पाहतो हलका चेंडू जास्त लांब जात नाही, या गोष्टीला दुजोरा देणार या ठिकाणी फटका मैदानावरती होता. श्रेयस कदम गोलंदाज अक्षय मिनमिने सज्ज होईल. यावेळेस मात्र अक्षय मिनमिनेला सफलता मिळणार का यासाठी आता मात्र मैदानावरतून श्रेयस कदम हे नावाचं वादळ थांबलंय. श्रेयस कदमने केलेली फलंदाजी मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर मात्र टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत आला पाहिजे. श्रेयस कदम साठी मी टाळ्या वाजत आहे. मॅन फ्रॉम मांड्रा काय फटकेबाजी केले. आज चेंडूवरती 25 धावा श्रेयस कदमच्या नावावरती, ज्याच्यामध्ये 3 लांब पल्ल्याचे षटकार आणि 1 चौकार लगावत प्रेक्षकांच्या टाळ्यांचे आवाज, हे अलिबागचं प्रेम श्रेयस कदम आज तुम्हाला मिळतंय. एक अत्यंत चांगला खेळ दाखवलात. नवीन फलंदाज मैदानावरती येईल तो म्हणजे शुभम जाधव, मॅन फ्रॉम माणगाव. माणगावला बिलॉंग करणारा खेळाडू, माणगाव तहसीलमध्ये खेळणारा खेळाडू आज अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं नाव कमावलंय आणि ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी या संघामध्ये जरूर आलाय. म्हटल्यानंतर त्याच्याकडे असणारा खेळ हा नक्कीच सर्वांना पाहण्याजोगा असेल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाजच्या मोर्चावरती शुभम जाधव आहे. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती द लोकल बॉय बागदांडाचा अक्षय मिनमिने मैदानावरती सज्ज. जबरदस्त चेंडू या ठिकाणी जरूर हाताळला. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय का चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही. असं वाटलं होतं की हा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघाला, मात्र खेळण्याच्या मर्यादेमध्ये नसलेला चेंडू म्हणून पंचांनी याच्याकडे पाहिलाय. बॅकफूट पंच करण्याचा शुभमचा प्रयत्न, डीप मिड विकेट तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय, मात्र तोपर्यंत धावफलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेल्या. हे दोन्ही असणारे फलंदाज आपण पाहिले तर सूरज पाटील, ज्याच्या बॅटमधून सुद्धा आपण 2 षटकार पाहिलेत आणि 2 षटकांच्या मदतीने त्यांनी कॉन्ट्रीब्यूट सुद्धा केलंय. यावेळेचा फटका कप्तान खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॉललाईनच्या बाहेर, डीप मिड विकेट, सीमा रेषा पार येतोय. दर्जेदार षटकार. सूरज पाटील ज्या पद्धतीने अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकतोय, आणखी एक चांगला प्रहार जरूर केला. आता मात्र नाही सोडणार, त्या छतामध्ये चुकीला माफी नाही. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानावरती पूर्ण झालंय आणि 4 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 61 धावा धावफलकावरती आल्यात आणि 62 धावा मैदानावरती पूर्ण करायच्या आहेत. 62 रन्स टू विन इन 24 डिलिव्हरीज. एका बाजूने आपण पाहिलं अनालिसिस पाहूया सूरज पाटील, ज्याचा खेळ आपण पाहिलात. शेवटच्या चेंडूवरती तो बाद झाला. 10 चेंडूवरती 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने मैदानावरती दिलं. सुमित डेकले 2 चौकारांनिशी खेळला, 10 धावा त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केल्यात. श्रेयस कदम विषयी आपण नक्की बोलूयात, कारण त्याने चेंडू 8 खेळले आणि 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याच्यामुळे संपूर्णतः आपण सामना हा पाहिला तर या ठिकाणी अत्यंत चांगली फलंदाजी मैदानावरती झाली असं मी म्हणेन. आणि धावफलकावरती हा सामना ज्यामध्ये आपण पाहतो 61 धावा या धावफलकावरती लावल्यात आणि 62 धावांचं आव्हान असेल. हॅलो, पहिल्या फेरीचा शेवटचा सामना श्रीधर भोपी पुरस्कृत घोटवडे विरुद्ध A1 अबू 11 पुरस्कृत अलिबाग या 2 संघामध्ये असेल. चला दोन्ही संघांकडे नाणेफेक कशा द्यायचं, नाणेफेक करण्यासाठी त्वरित वेळ देऊ नका, कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. घोटवडे अर्थात श्रीधर भोपी पुरस्कृत घोटवडे आणि A1 अबू 11 पुरस्कृत अलिबाग या 2 संघामध्ये ही पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. तर विनंती आपल्याला यायचं आहे. सुपर 3 मध्ये आतापर्यंत साई जिराड आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या 2 संघांनी अंतिम 3 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि आता आपण पाहत या IPL फॉर्मॅटमधील कोणता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. तेव्हा विनंती आहे श्रीधर भोपी पुरस्कृत घोटवडे आणि A1 अबू 11 अलिबाग या संघांनी लगेच नाणेफेक कसं द्यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. धन्यवाद. तर प्लेइंग लिस्टची यादी देखील दोन्ही संघांनी द्यायची आहे. घोटवडे संघाची यादी आलेली आहे, प्लेइंग लिस्ट आलेली आहे. A1 अबू 11 अलिबाग या संघाने लगेच द्यायची आहे, यादी द्यायची आहे. आणि चला दोन्ही संघांकडे नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधा.
मल्ल्याणचे प्रथम नागरिक सरपंच गिरीजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होईल. घोटाळी संघाचा संगणक माझ्यासोबत आहे. मी विनंती करेन A1 अबू 11 अलिबाग संगणक आपण लगेच यायचं आहे. पेनल्टीला सामोरं जाऊ नका, कारण पहिल्या सामन्यामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागतं. 5 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. चला दोन्ही संगणक या. घोटाळी संघाचा संगणक इथे आलेला आहे. आपलं स्वागत आहे. आणि A1 अबू 11 पुरस्कृत अलिबाग संगणक चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा आपल्यासाठी दुसरा कॉल आहे. तिसरा कॉल केल्यानंतर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. बासष्ट धावांचं आव्हान हे मैदानावरती आहे. टेनिस.च्या माध्यमातून आपण संपूर्णतः सामने पाहत आहात. 62 धावा धावफलकावरती उभारायच्या आहेत. सामन्याकडे आपण वळूयात. मॅचचा ऑफिशियल अंपायरचा इशारा मैदानावरती दिला गेला. तर मल्ल्याणचे सरपंच सन्माननीय गिरीजी पाटील सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी श्रीधर भोवी पुरस्कृत घोटवडे आणि A1 अबू 11 अलिबाग या दोन संघात 4 षटकांचा सामना हेड अँड टेल. आणि या ठिकाणी घोटवडे संघाने नाणेफेक जिंकले. आपलं हार्दिक अभिनंदन. आपण या सामन्यामध्ये काय घ्याल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण घेतात आणि समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. साधारणतः किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरचे मॅच असल्यामुळे आम्ही कमीत कमी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला सोपं पडेल. नक्कीच. आणि ही स्पर्धा खेळताना आपल्याला काय वाटतं? नाही, चांगली स्पर्धा. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही खेळलेलो आणि तिसरा नंबर आलेला आमचा. यंदा सुद्धा चांगला प्रयत्न करू आम्ही. तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि जावी आमच्या समालोचना कक्षामध्ये यश माबूकर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे सर. आपण पुन्हा एकदा या मॅचकडे बोलतो, ज्या ठिकाणी निशांत कडवे मैदानावरती आहे. षटक क्रमांक पहिला सुरुवात केल्या गोलंदाज शुभम जाधव. राऊंड द विकेट. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्थित. श्रेयस कदमच्या हातामध्ये चेंडू आणि मैदानावर तो निशांत कडवे. निशू बॅक टू द पवेलियन. कारण आपण पाहिलं तर एक चांगला क्रिकेटर आहे. अलिबाग क्रिकेटमधील नामांकित खेळाडू. मग अलिबाग नव्हे तर पूर्णतः रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असा निशू मैदानावरतून परतेल. काही चांगलं क्रिकेटर म्हणून असे स्थान त्याने निर्माण केलं आहे. मात्र आजचा दिवस त्यासाठी नक्कीच खराब. कारण गोलंदाजी करत असताना 25 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी प्रथम आलेल्या गोलंदाजावरती आक्रमण करण्यामध्ये असफल ठरलाय. शिरुविक श्रीकांत मोलगी मैदानावरती येत असताना पाहायला मिळेल. आज आपण जर विचार केला या सामन्याचा तर SP बॅकर्स सिद्धेश पाटील आणि प्रणित पाटील यांनी स्पॉन्सर केलेला संघ आपण मैदानावरती पाहतोय. बागदांडा. 62 धावा होऊ शकतात या मैदानावरती जर मैदानावरती चांगली फटकेबाजी आली. रिक्वायर्ड रन रेट मैदानावरती बनवल्या गेल्या. प्रत्येक षटकामध्ये आज कॅल्क्युलेटेड रिस्क मैदानावरती घेतली तर या धावा होऊ सुद्धा शकतात. कारण एका बाजूने आपण विचार केला या संघाचा, ज्या माध्यमातून आपण निशांत कडवे बाद झालेला पाहिला. शिरुविक, योगेश पवार आणि राजेश ढोबी हे या संघामध्ये असणारे खेळाडू पाहतोय. शिरुविकच्या बॅटमधून फटका अत्यंत चांगला. चेंडू ट्रॅव्हल करेल. सीमारेषा पार येतोय. वाडिश लंगांच्या दिशेला हा चौकार. एक चांगल्या सुरुवात करण्याची गरज आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. आपली सुरुवातच आपला अंत निश्चित करत असते आणि अशा माध्यमातून एक चांगला फटका मैदानावरती आलाय. चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा बनल्यात 6 धावा. 4 चेंडू मैदानावरती आलेत. यावेळेस पुन्हा एकदा समोर फटका येतोय. अत्यंत चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. समोर फटका खेळला. चेंडू जातोय 1 मोस्ट ओव्हर टू द रेफ. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत जर आपण विचार केला गणेश सर तर लागोपाठचे 2 चौकार आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करणारा योगेश पवार नॉन स्ट्राईक एन वरती उभा आहे. चिंचपडाचा खेळाडू मैदानावरती नक्कीच त्याची फलंदाजी पाहण्याजोगी असेल.
यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न शिरू विकचा फटका फसला होता. कॅच नक्की होणार नाही. एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही, मात्र थांबावं लागेल. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आली 11 धावा. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिला संपलाय. गेल्या पूर्णतः इनिंगचा जर आपण आढावा घेतला तर पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 11 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. विकेट गेली नव्हती, मात्र या ठिकाणी एक विकेट आपण पाहतो निशांत कडवेची. अजून येणारे चेंडू आपण पाहिले तर येणारे 18 चेंडू असतील. 51 धावा मैदानावरती बनवाव्या लागतील. 51 धावा या ठिकाणी मैदानावरती करायच्या असतील तर मात्र प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बिग हिट मारावे लागतील, गॅप शोधावे लागतील. प्रतिस्पर्ध्यांवरती दबाव आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट दाखवावे लागतील. आज तुमचा ऑर्डिनरी खेळ दाखवून चालणार नाही. तुम्हाला मैदानावरती काहीतरी वेगळं करावं लागेल. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मैदानावरती येतील आणि 18 चेंडूवरती 51 धावा या ठिकाणी अचीव करायच्या आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतो शुरविक पेजारीचा खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याच वेळेस किंबहुना आखाडी देशामध्ये खेळलेला खेळाडू, जशी ओळख त्यांनी निर्माण केली, बाजी देशामध्ये जाऊन आपल्या अलिबागचं नाव मोठं केलं असा हा खेळाडू शुरविक मैदानावरती. यावेळेस मात्र वागरण गावातील एक चांगला खेळाडू गेल्या APL मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती होती असा निखिल पाटील वागरण गावाचा खेळाडू मैदानावरती उतरलाय. एक चांगला चेंडू येतोय. चेंडूवरती मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोनच्या दिशेला. प्रेक्षकांमधून प्रत्येक येणाऱ्या डॉट चेंडू नंतर प्रत्येक येणाऱ्या कमी धावेनंतर हा प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा आमच्यापर्यंत ऐकायला येतोय. आज पूर्णतः या स्पर्धेमध्ये प्रेक्षक सुद्धा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. शुरविकच्या बॅकमधून हा फटका जरूर फसलाय. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये. हा कॅच जवळपास घेतला होता असं मी म्हणेन, मात्र हा कॅच ड्रॉप झालेला आपण पाहतोय. त्या ठिकाणी असणारा खेळाडू मैदानावरती हा कॅच ड्रॉप करत आहे. अलंकार पाटील त्यांच्या हातामधून हा चेंडू निसटलाय. किंबहुना चेंडूपर्यंत आले होते असं वाटलं होतं की कॅच होईल आणि अत्यंत लांबून दूरवरून आलेला हा खेळाडू होता. मात्र तोपर्यंत सुद्धा जर आपण विचार केला तर या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा असणारा हा निखिल मैदानावरती दबाव प्रक्षेपित करतो. योगेश पवार आतापर्यंत जर आपण विचार केला तर हा पहिला चेंडू योगेश पवार या ठिकाणी फेस करेल. 6 चेंडू शुरविकने खेळलेत. यावेळेस योगेश पवार ठोकतोय. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय. षटकार. पहिला चेंडू योगेश पवारने खेळला आणि 7व्या आसमानावरती त्याचा आत्मविश्वास उभारणी केलेला हा फटका षटकार. आता मात्र बदलाव होईल. योगेश पवार चिंचपडाचा खेळाडू, पेण तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून बऱ्याचदा अशा घणाघाती इनिंग्सला आपण सामोरं गेलोय. आज पहिला चेंडू खेळत असताना असा फटका आल्यानंतर गोलंदाजावरती किती दबाव असेल. 9 चेंडू नंतर हा 10वा चेंडू त्याने फेस केला होता, मात्र त्याचा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती त्याने हा षटकार लगावलाय. डीप मिड विकेटला टार्गेट करणारा हा फटका मैदानावरती येतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा निखिल पाटील त्याला कमबॅक करावं लागेल. याच योगेश पवारने आताच्या अंशल्या षटकामध्ये 5 चेंडूवरती सलग 5 षटकार लगावले होते आणि जरूर काही अनपेक्षित गोष्टी या ठिकाणी घडल्या. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर धावा लागल्यात 19 धावा. योगेश पवारच्या बॅटमधून आणखीन एक फटका. फुलटॉस चेंडूवरती डीप स्कोअर लेग रिजनला येतोय. योगेश पवार बँडेड फटका षटकार. आता मात्र योगेश पवारला थांबवणं थोडंसं कठीण आहे मित्रांनो, कारण योगेश पवार अशाच खेळासाठी नेहमीच ओळखला जातो. आज आपण पाहिलं तर अलिबागच्या या मैदानावरती अलिबाग करण्यासाठी आज तो आलाय आणि त्याने कोणाला निराश केलं सुद्धा नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्राण करण्याचा त्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र या चेंडूवरती स्वतः नाखुश असेल कारण एक्सप्रेशन सांगतात हा चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर आला असता. शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू होता. बॅटचा टोइश घेतला होता चेंडूनं,
ऑनस्क्रीनवरती आपण ही स्पर्धा पाहता, ज्या ठिकाणी पहिलं षटक त्यानंतर आलं दुसरं षटक मैदानावरती पूर्ण झालं. 2 षटकानंतर धावफलकावरती 26 धावा आल्या. येणाऱ्या 12 चेंडूवरती आता मात्र आपण पाहतोय आवश्यकता आहे ती म्हणजे 36 धावांची. 2 षटकांना 36 धावा आल्या पाहिजेत. 36 रन्स या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आपण पूर्णतः व्यासपीठावरती पाहताय. देव माणूस म्हटल्यानंतर माजी आमदार सन्माननीय मुंशीजी ठाकूर स्मृतिदशक 2024 त्यांच्या या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा कुबेर 11 अलिबाग यांचं हे दिमागदार आयोजन. आणि आजचा हा अंतिम दिवस रणजी क्रिकेटचा थरार अलिबागमध्ये संपत नाही आहे. यानंतर बऱ्याच स्पर्धा अपकमिंग आहेत. सर्व क्रिकेटर्सला मिळालेलं सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. आणि त्यानंतर मात्र जर विचार केला येणाऱ्या 12 चेंडूवरती सामना विजयी होण्यासाठी 36 धावांची रिक्वायरमेंट आहे. 36 रन्स टू बी विन इन 12 डिलिव्हरीज. गोलंदाज मोर्चावरती सूरज पाटील येतोय. पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवरती आलाय तिसऱ्या माळ्यावरती जाणारा फटका, सीमारेषा पार येतो डीप मिड विकेट रिजनला. हा षटकार योगेश पवार विरुद्ध सूरज पाटीलचा सामना मित्रांनो मैदानावरती रंगलाय. आज योगेश पवारने येता क्षणी षटकार लगावला, त्यानंतर दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला. तिसऱ्या चेंडूवरती त्याने सिंगल घेतली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली असं मी म्हणेन. आणि त्यानंतर मात्र या पहिल्या चेंडूवरती हा बॅकफुटवरती आलेला फटका, सीमारेषा पार, एक उत्तुंग षटकार. धावफलकावरती 32 धावा आल्यात या षटकारानेशी. तर येणाऱ्या 11 चेंडूवरती 30 धावांची रिक्वायरमेंट. 11 चेंडू आणि 30 धावा. सूरज पाटील मॅन फ्रॉम वागिलवाडा पनवेल. आज सूरजला या ठिकाणी कमबॅक करणं गरजेचं असेल. बऱ्याच स्पर्धा तो अलिबागमध्ये खेळतो, पण प्रतिस्पर्धी असणारा योगेश पवार याची फलंदाजी नक्कीच अख्खा महाराष्ट्र जाणतोय. मग क्रिकेटच्या माध्यमातून त्याने दाखवलेला खेळाचा वाढवलेला दर्जा सुद्धा, हा दर्जेदार फटका हा मैदानावरती आलाय. गोलंदाज मैदानावरती सज्ज होईल. या चेंडूवरती पंचांचा इशारा पंच पुरुषोत्तमजी बघत आहेत. त्यांच्या माध्यमातून इशारा दिला गेलाय की नाही, हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर तब्बल 33 धावफलकावरती आलेला आपण पाहतोय. 33 रन्स अशा या पद्धतीनं ही कॅच शुभम जाधव च्या हातामध्ये सेफ हँड मध्ये कॅच आलाय. या पूर्ण सामन्याला कलाटणी देणारी कॅच आपण म्हणूयात. या स्पर्धेमध्ये प्रत्येक कॅच पाहण्याजोगी होती. जर तुम्ही ही स्पर्धा पाहाल मित्रांनो तर प्रत्येक कॅच त्यासाठी घेतलेले एफर्ट्स हे मैदानावरती जबरदस्त होते. त्यामधील आणखीन एक चांगला कॅच शुभम जाधवच्या हातामध्ये हा चेंडू आला. टाळ्यांचा आवाज येतो योगेश पवारसाठी. शर्टमध्ये कोणतीही खराबी नव्हती, मात्र एक चांगला कॅच आपण मैदानावरती पाहिला. यावेळेस आपण पाहू शकाल येणाऱ्या 10 चेंडूवरती 29 धावा. हे समीकरण मैदानावरती 5 विकेट मारावे लागतील. हा लोकल बॉय मैदानावरती येतोय साक्षित पाटील, बागदांडा गावातील एक अत्यंत चांगला क्रिकेटर, ज्याच्या खेळानं त्याने आपला गावाचं नाव मोठं केलं, दर्जा वाढवला. आलिशान स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं होतं आपण साक्षित पाटीलने केलेली फलंदाजी. त्या जोरावरती एक सामना नक्की जिंकण्याच्या कदावरती होता. आमची गावची टीम आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो डिक्लेअर झोनच्या दिशेला, मिळेल 1 धाव. चेंडू आता मात्र कमी होतात. येणारे 9 चेंडू समीकरण बदलत आहे. 28 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. 9 चेंडूवरती 28 धावा म्हणजे दंडी गुरुजी आपण पाहिल्यानंतर प्रत्येक या येणाऱ्या षटकामध्ये किमान 2 फटके येणं महत्वाचं आहे. या षटकामध्ये आणखीन 2 फटके आले तर मॅच इक्वल होईल. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती शॉर्ट लेगच्या दिशेला चेंडू गेला. 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या धावफलकावरती बनली त्या म्हणजेच 35 धावा. 8 चेंडूवरती 27 धावांचं रिक्वायरमेंट आहे. रिक्वायर्ड रन रेट 20.25 च्या सरासरीनं
या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. 8 चेंडूवरती 27 धावा म्हटल्यानंतर या मॅच मध्ये सर्वात 2 महत्वाचे चेंडू या ठिकाणी येथे सूरज पाटीलने कमबॅक केलाय. त्यापेक्षा आपण जर पाहिलं तर तो कॅच मैदानावरती घेतला गेला. शुभम जाधव मॅन फ्रॉम मानगाव मैदानावरती काय ऊर्जेने खेळतोय. यावेळेस हा फटका मैदानावरती आपण पाहतोय. निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आणि शिरू वीक बॅक टू द पॅव्हेलियन. सर्वात मोठी विकेट या मॅच मध्ये. 7 चेंडूवरती 27 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय. धने गुरुजी क्या से क्या हो गया देखते देखते असं हिंदी चित्रपटामध्ये असणारे गीत आहे. मात्र मैदानावरती अशी स्थिती पाहायला मिळाली. योगेश पवार जोपर्यंत मैदानावरती होता, जोपर्यंत क्रीज वरती उभा होता, तोपर्यंत असं वाटत होतं की हा सामना अगदी सहजरित्या घेऊन जातोय SP पॅकर्स बागदाना संघ. मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतवलंय सूरज पाटीलनं. शुभम जाधवचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने तो कॅच घेतला, वेल जज कॅच मैदानावरती आला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय या पूर्ण स्पर्धेमध्ये सूरज पाटील मग त्यांनी फलंदाजी करताना दिलेलं योगदान असेल, त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण विचार केला तर गोलंदाजी करत असताना घेतलेली ती विकेट असेल. 2 महत्वपूर्ण विकेट सूरजच्या नावावरती. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर आलाय. पंचांचा इशारा येतोय. 7 चेंडूवरती रिक्वायरमेंट आहे ती म्हणजेच 26 धावांची. हा चेंडू जर मैदानावरती षटकार किंवा चौकार घेऊन आला तर मात्र या मॅच मध्ये थोडा रोमांच असेल, अन्यथा सामना थोडासा लांब जातोय. यावेळेचा फटका क्रॅकिंग अटॅकिंग चेंडू जातोय डीप काउट कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आता मात्र मित्रांनो आपण पाहतोय 6 चेंडूवरती 20 धावांची रिक्वायरमेंट. मी म्हटलं होतं की या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर मात्र हा सामना पुन्हा एकदा पलटू शकतोय. आणि जो लाईव्हला आम्हाला प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. माजी आमदार मशूजी ठाकूर पप्पा स्मृतिविषयक 2024 पर्व 3 रणजी क्रिकेटचा तरार आपण अनुभवत आहात. जे प्रेक्षक आम्हाला अजूनही जोडलेले आहेत, या जागेवरून हलण्याचं नाव घेत नाहीत. काही प्रेक्षक अजूनही आपण पाहतोय आयकॉन खेळूनचा खेळ पाहण्यासाठी या मैदानावरती थांबलेत. 6 चेंडूवरती रिक्वायरमेंट आहे 20 धावांची. साक्षित पाटील लोकल बॉय मैदानावरती आहे. बागदांडाचा सर्वात चांगला क्रिकेटर आपण मैदानावरती पाहतोय. आज साक्षीतला दाखवावं लागेल. या आयकॉन खेळाडूंमध्ये खेळत असताना अलिबाग क्रिकेट काही कमी नाही आहे, ते दाखवावं लागेल आज साक्षित पाटीलला. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आदर्श पाटील हा सुद्धा लोकल बॉय आहे. वागरण गावातील त्या संघामध्ये वागेश्वर वागरण संघाचा खेळाडू आज मैदानावरती आलाय. सन्मान्य अमित नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेस पुन्हा एकदा द वंडर बॉय शुभम जाधव त्याच्या हातामधून चेंडू सोडत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं पूर्णतः या सामन्यामध्ये कॅचने पूर्ण मॅच फिरवल्या. दंडे गुरुजी आपण पाहिलं तर एखादी कॅच संपूर्ण सामन्यामध्ये मॅटर करते का, तर मी म्हणेन होय. कारण आतापर्यंत जर विचार केला योगेश पवारचा तो कॅच आणि आता मात्र हा फटका काही वाईट नव्हता. समोर क्षेत्ररक्षक शुभम जाधव असताना त्याच्याकडून चूक होणं फार कठीण काम आहे. एक अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दर्जा या अलिबाग क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. या क्रीडा भवनच्या मैदानावरती नक्कीच चांगला वधारलेला आपण पाहिलाय. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा असे क्षेत्ररक्षक आपण पाहिले ज्या माध्यमातून काल एका सामन्यामध्ये तब्बल 9 धावा वाचवल्या गेल्या होत्या. तो सामना त्या ठिकाणी जिंकला होता आणि 9 धावा मॅटर करण्यास सुद्धा होत्या. मात्र आत्ताच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी अत्यंत चांगला कॅच वन्स अगेन शुभम जाधव. टाळ्यांचा आवाज शुभम जाधवसाठी आला पाहिजे. मित्रांनो, जे सपोर्टर्स आहेत शुभम जाधवला या ठिकाणी नक्कीच सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. वागरण गावातील सपोर्टर्स आहेत ते आज या ठिकाणी एक चांगला प्रयत्न करत आहेत. एवढं लांबून आज खेळाडू खेळण्यासाठी येत आहेत. मग माणगाव असेल, नाला सोपारा असेल, पनवेल असेल, उरण असेल. हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा पंचांचा इशारा. 1 बाउन्स येईल. चतुर गोलंदाज मी म्हणेन तरडे गुरुजी, कारण त्याला माहिती आहे की 1 बाउन्सर इज अलाउड इन दिस ओव्हर. एक बाउन्सर मैदानावरती अलाउड जरूर असतो आणि त्या पद्धतीने त्याने स्ट्रॅटेजी आखली आहे. आदर्श पाटील
हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे का यासाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. थर्ड अंपायर आहेत मोहम्मदजी बकवाल आणि शैलेशजी महाडिक यांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आपण पाहू शकाल. पंचांच्या माध्यमातून इशारा की हा चेंडू वाईड आहे. वन बाउंस सुद्धा दिला गेलाय. नक्कीच अत्यंत चांगलं अंपायरिंग म्हणेन कारण पारदर्शकता आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहू शकाल की चेंडू पडल्यानंतर उसळला होता आणि चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता असं पंचांचं म्हणणं आहे. तर आता मात्र आपण पाहतोय त्याचेच धावा आल्यात आणि येणाऱ्या 5 चेंडूवरती 19 धावांची रिक्वायरमेंट म्हणजे 3 षटकार मैदानावरती आले तर मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. अजूनही मॅच यामध्ये रोमांच आहे. सामन्यामध्ये कधीही पलटफेर होऊ शकतोय. ही कुरगुडी मैदानावरती करावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांना रोखायचं असेल तर मात्र फटकेबाजी करणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. या मॅच थोडीशी लांबले मित्रांनो. आता मात्र 5 चेंडूवरती 18 धावांची रिक्वायरमेंट. प्रत्येक येणाऱ्या चेंडू नंतर आपण पाहतोय हा दबाव मैदानावरती आहे. एका बाजूला सन्मान्य अमितजी नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण, दुसऱ्या बाजूला SP पॅकर्स बागदांडा. यावेळेचा फटका नाही सोडणार चेंडूला. चेंडू येतो वाईडिश लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. हा येतोय आत्मविश्वासी फटका. षटकार. मित्रांनो मैदानावरती आपण पाहतोय सामन्यामध्ये इक्वलपणा, समानता दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर मॅच मध्ये अजून आहेत. एका बाजूला SP पॅकर्स बागदांडा. सामना पूर्ण बदललाय. 4 चेंडूवरती 12 धावा. हा क्रिकेटचा खेळ कधीही रंग बदलणारा खेळ, सध्यासारखा रंग बदलणारा खेळ. राजाचं रंग आणि रंकाचा राव या क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलाय. 4 चेंडूवरती 12 धावांची रिक्वायरमेंट. एक फटक्याने संपूर्ण मॅच बदलली आहे. त्या वाईटने सुद्धा थोडीशी कलाटणी या मॅचला दिली आहे. या अतिरिक्त धावा जेव्हा येतात तेव्हा जखमीवरती मीठ सोडलं जातं. यावेळेचा वन्स अगेन वाईड. अजूनही सामन्यामध्ये आपण चित्त थरारक कृती पाहतोय. एक चिवट खेळाडू मैदानावरती आहे. स्ट्राईक वरती असणारा फलंदाज साहिल, त्याच्या बॅटमधून आलेला फटका आपण पाहिला. 4 चेंडूवरती 11 धावांची रिक्वायरमेंट. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. दोन्ही संघ मैदानावरती जरूर लढतायत. ही खिंड लढवण्यासाठी आज साहिलला शिवधनुष्य पेलावं लागेल. हा फटका षटंपूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लांबवरून येतोय. एक धाव धावफलकावरती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी 52 धावा तब्बल धावफलकावरती आल्यात मित्रांनो. 62 धावांचं आव्हान आहे आणि 3 चेंडूवरती 10 धावांची रिक्वायरमेंट. म्हणजे या दिलेल्या 3 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार जरी आला तरी सामन्यामध्ये बदल होऊ शकतोय. 2 चांगले चेंडू मैदानावरती आले तर गोलंदाजी करणारा संघ विजयी होऊ शकतोय. आणि जर मॅच टाय झाली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार सुपर ओव्हर मैदानावरती असेल. कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिले क्वालिफाय मॅचला सुपर ओव्हर झाली होती. त्यामुळे 3 चेंडूवरती 10 धावा. फलंदाज सुद्धा तयार आहे. अनिकेतच्या बॅटमधून 1 षटकार जरूर आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 1 धाव आली. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूवरती 9 धावांची रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक प्रेक्षक, क्रीडा रसिक प्रेक्षक या मैदानावरती विचार करतोय या चेंडूवरती काय होईल. या चेंडूवरती जर षटकार आला, या चेंडूवरती जर विकेट आली तर पूर्ण सामन्यामध्ये चित्र पालटेल. 1 षटकार आणि त्याबरोबर 1 चौकाराची गरज. त्याबरोबरीने 1 विकेट जर मैदानावरती आली तर वागण संघ स्वतःला सुस्थितीमध्ये बघेल की दर्णे गुरुजी मैदानावरती सुपर येईल. यावेळेचा कॅच सुरज पाटीलच्या हातामध्ये आलाय आणि सामन्याचा रिझल्ट मैदानावरती दाखवणारा हा कॅच आपण पाहिला. हे उत्साहाचं वातावरण आहे. चांगला खेळ जरूर दाखवत होता.
साहिल मैदानावरून परतला. आता मात्र येणाऱ्या एका चेंडूवरती 9 धावांची रिक्वायरमेंट. जर आपण पाहतोय ही कॅच घेत असताना सुरेश पाटील सुद्धा या ठिकाणी लक्ष केंद्रित करत होता. प्रेक्षक सुद्धा अजूनही आम्हाला दिसत आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी अलिबागचा रसिक प्रेक्षक नेहमी उत्सुकलेला असतो. मग आलेल्या आयकॉन खेळूंना मिळणारे इज्जत, प्रेम, त्यांचा किल्ला, आदर या सर्व गोष्टी नक्कीच अलिबागकर नेहमीच देत असतात. एका चेंडूवरती 9 धावांची रिक्वायरमेंट. हा सामना जिंकलाय सन्मान्य अमितजी नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण संघानं. या ठिकाणी ही लढत या ठिकाणी संपलेली आपण पाहतोय. काय खेळ मैदानावरती दाखवलाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या मॅच मध्ये आपण पाहतोय 10 चेंडूवरती 21 धावा करणारा आणि पूर्ण मॅच मध्ये ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी करत 16 धावा जरूर दिल्या, मात्र 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्या असा सूरज पाटील ठरतो या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. काय जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलंय मित्रांनो. सर्वांना अचंबित करणारा क्रिकेटचा खेळ, आश्चर्यचकित करणारा क्रिकेटचा खेळ आज मैदानावरती आपण पाहत आहोत. या आयकॉन खेळूसाठी जमलेला क्रिकेट प्रेक्षक या मैदानावरती आलाय आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या लावली होती 62 धावा, मात्र सामना जिंकला 9 धावांनी. सन्मान्य अमितजी नाईक पुरस्कृत वागेश्वर